आजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण हा घ्या तुमचा गरम गरम चहा देऊ. हे सगळं तू का करतेय? राहू दे आजी. आणि हा पेपर. तू अजून पूर्णतः बरी झाली नाहीयेस. आराम कर बघू जाऊन. हो ना, हे चहा वगैरे सगळं मी केलं असतं ताई. तू कशाला करतेय? अगं रेऊ, मला रूम मध्ये बसून बसून बोर झालं होतं आणि एवढं तर मी करूच शकते. ठीक आहे मी खरंच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सरू, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? नाही वहिनी, काही काय बोलताय? असं का विचारलंच? काय नाही, सहजच. अरे वा लीलाई, आज सगळी कामं तुम्ही केलीत? तेही न चुकता. सुरू अगं सॉरी छान केलंय सगळं. याचं कारण मला माहित आहे. खऱ्या अर्थानं आता संसार सुरू झालाय ना यांचा, म्हणून. आत्ताच संसार सुरू झाला म्हणजे असं का बोलतायत आजी? आजी बरं, मी तुमच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि मी अंकिता ताईंना पण सांगितलंय मेन्यूला आज दिवसभर काय बनवायचंय. मी जरा ह्यांना चहा देऊन येते. आजी, ऐकलं का? मिसेस जहागीरदार एजेंना एजे नाही ह्यांना म्हणाल्या. ऐकलं बरं. तुला बघतेस मी नंतर. मी आलेच यांना चहा दे. हळू. हो. चहा घ्या. वहिनी, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. म्हणजे सरस्वती. अरे वहिनी, ते आहो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. एक मिनिट. बैठो. अहो दार उघड आहे खोलीचं. कोणीतरी आलं तर. बायको माझी, रूम माझी, त्यात का घाबरायचं? चहा पिऊन घ्या. उशीर होईल नाही तर ऑफिसला जायला. चहा घ्या. एक मिनिट. तू चहा का आणलंस? मी आलो असतो ना खाली. एक तर तुला बरं नाही लीला. अहो मी ठणठणीत आहे. अच्छा, मग कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये चक्कर कोणाला येत होती? हे बघा, तुम्ही जर सारखं म्हणत राहिलात ना की मला बरं नाहीये तर मग कशी बरी होणार आहे मी? अहो मला रूम मध्ये बसून बसून कंटाळा येतो. आणि आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझी जखम पण बरी आहे आणि मग सगळ्यांसाठी चहा केलाच होता, तर म्हटलं तुम्हाला घेऊन येते. तेच तर म्हणतोय मी. तू हे सगळं का करतेयस? आत्ताही हे सगळं आवडतेयस. आधी कधीच तू अशी वागली नाहीयेस लीला. अहो कारण आधीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. झालंय काय नक्की लीलाला? ही अशी अहो म्हणून का हाक मारते मला? अहो कसल्या विचारात आहात? उशीर होईल ऑफिसला जायला. पटकन अंघोळ करून घ्या. मी तुमचे ऑफिसचे कपडे काढून ठेवते. अहो टॉवेल ठेवलाय मी आता.
समथिंग इज रियली ऑड. आहो. किती छान वाटतंय असं आहो म्हणाल. नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात? मला पण तेच कळत नाहीये वहिनी. म्हणजे कालपर्यंत परफेक्ट एजंटची इम्परफेक्ट बायको होती, नेमकं आजच अचानक काय झालं तिला? हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. सरळ आहे. एजंटनी ऑलरेडी तिला एक्सेप्ट केलंय आणि त्यात काल प्रेस कॉन्फरन्स गाजवून तिने सगळ्यांची मनं जिंकली. आता ऑफिशियली या घरची सून होऊन तिला हे घर ताब्यात घ्यायचंय. सत्ता हवी आहे तिला, फक्त दुसरं काही नाही. म्हणजे आदर्श सुनेचं ढोंग करून सगळं घर स्वतःच्या नावावर करून घ्यायचंय. तर तिचा उद्देश काही का असेना, आपण तिला प्रयत्नच करू द्यायचे नाही. आपण या घरच्या सुनावत, ती नंतर आलीये. घरची सून होणं काय असतं हे तिला माहित नाही अजून. करेल ती, खूप प्रयत्न करेल, कामं करेल, पुढे पुढे करेल. आपण सगळी कामं आधीच करून टाकायची, तिच्यासाठी काही सोडायचंच नाही. हा वहिनी, म्हणजे ते ना रहेगा काम तू ना मिलेगा मान. हे काय सगळं लिहिलं? अहो काय म्हणजे तुमच्या ऑफिसची सगळी तयारी केली आहे मी. तुम्ही पटकन रेडी व्हा आणि खाली या. मी ब्रेकफास्ट रेडी का बघते आणि टिफिनचं पण बघते. एक मिनिट. तू बरी आहेस ना? हो. तुला कोणी काय बोललं? तुम्ही असं का विचारताय? मग हे सगळं तू का करतेस? का करते म्हणजे बायको आहे ना मी तुमची. मी नाही करणार तर कोण करणार? बरं ते सगळं आता जाऊ दे. तुम्ही पटकन तयार व्हा आणि खाली या. उशीर झाला ना की मग तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करता. मी आलेच. सावकाश. हो हो. समथिंग इज रॉंग. ही माझी लीला नाहीये. सकाळपासून काहीतरी वेगळंच वागतेय. एकही हट्ट नाही केला तिने माझ्याकडे. आणि अहो काय, ती नेहमी सारखं एजे का नाही हाक मारत मला? आय नीड टू स्टॉप दिस. झालं ना ग? हे काय? सगळीच तयारी केली आहे तुम्ही. ब्रेकफास्ट रेडी आहे लीलाई. बसा बसा बसा. लीलाई, तुम्हाला आता खूप वाईट वाटत असेल ना? हो ना, तुमच्यासाठी तर कोणतंच काम शिल्लक नाही राहिलं. म्हणजे मी किती चांगली आणि आदर्श सून आहे हे तुम्हाला आता दाखवता येणार नाही ना. मी कोणाला काही दाखवण्यासाठी करत नाही लक्ष्मी. हे घर माझं आहे आणि एजंटनी आणि या घराने मला आपलं मानलंय म्हणून मनापासून करते. बास आता, काढा तो मुखवटा आदर्श सुनेचा. कंटाळा नाही येत तुम्हाला? केलंय सगळं, बसून घ्या. आणि ऍक्च्युली दुसरं करणार तरी काय? या घरातलीच कामं करणार ना, पण बाकीचं तर काय यांना नाही. न केलेलंच बरं आहे. बसा बस. म्हणजे तुम्ही आजी आणि एजेंना इम्प्रेस करायचा प्रयत्न करू शकता, पण आम्ही तुम्हाला तोही करू देणार नाही. बिचाऱ्या लीलाई, आता काय करणार तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज एकदम सगळं रेडी. गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिला हे तू का करतेस? तू बस आणि ब्रेकफास्ट कर. याचे त्यात काय एवढं काम मी करूच शकते. काय करताय तुम्ही लीलाई? सासू आहात तुम्ही. सासू काम करते आणि सुना नुसत्या बसल्यात. बरं दिसतं का? सरस्वती काय करतेस? उठ जरा ह्यांचं ताट वाढ. लक्ष्मी, अगं चहा कॉफी ज्यूस विचार करू ना. हो तुम्ही बसा. काही गरज नाहीये, एवढं मी करू शकते. बसा म्हणजे बसलात का तुम्ही? मी काय सांगते वाढा.
बसा बसा, काही उठायची गरज नाही. आणि मला आवडते एजन्सी करायला, मला करते. दुर्गा पासेल आई तुम्ही हट्ट का करताय? अगं दुर्गा, उठ सांगते. हट्ट तू करतेस. मी हट्ट करते का? तुम्ही हट्ट करताय? अगं लक्ष्मी उठ. एक मिनिट, कोणालाही काही करायची गरज नाहीये. सगळं आपापलं करू शकतात, राईट? कमॉन सिट डाऊन. लवकर वाढा आता. द्या ते. अहो मी जरा आलीच. लीला, हॅलो. तयारी झाली ना? हो, मी पोचतो. विश्वाला जाणार आलोच. ही घ्या तुमच्या लॅपटॉपची बॅग. लीला, तू हे सगळं का करतेस? कशाला उगाच वर खाली करते? अहो ठीक आहे, एवढं करू शकते मी. आणि बरं ते जाऊ दे, मी तुमचा टिफिन ऑफिसमध्येच पाठवते. वेळेवर जेवून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. वहिनी, आपण किती प्रयत्न केले कुठलंच काम नाही ठेवायचं, पण मी तर सगळी कामं केली. बघ ना. बॅग मध्ये लॅपटॉप पण टाकलायस तू? व्हेरी गुड. हो मग मी सगळं एकदम नीट ठेवलंय. लॅपटॉप तर ठेवलाच आहे, समोरच्या कप्प्यात चार्जर आहे, त्याचा गुंता काढून ठेवलाय, मग नंतर इयरपॉड्स ठेवलेत, आणि तिथे साईडचा जो छोटा कप्पा आहे तिथे स्क्रीन क्लिनिंग किट पण आहे. ओके, थँक्स. येतो मी. अहो संध्याकाळी प्लीज लवकर या, वाट बघते. गेला का अभिरा? प्रपोज केल्यानंतर सगळं कसं एकदम छान छान होतं ना एकदम. आधी चिडवू नका मला. चिडवते कुठे मी? चिडवतात. नाही 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 नाही, मी असं म्हणतेय की बाबा एका परफेक्ट नवऱ्याची परफेक्ट बायको तू कशी होत चालली आहेस याचं मला कौतुक वाटतंय. म्हणजे अगदी लॅपटॉपच्या ठिकाणी लॅपटॉप भरला आहे, टिफिन मध्ये बरोबर चांगलं आहे खूप. काय झालंय? दुर्गा, काय झालंय? दुसरं काय होणार आहे किशोर? ती लीला या घरात आल्यापासून या घराची घडीच विस्कटलीये. तेजे आणि आजीची तर तिला साथ होतीच, पण आता त्यात त्या मूर्ख रेवतीची भर पडलीये. त्या माठ मुलीला असं वाटतंय की लीलावरती जो जीवघेणा हल्ला झालाय तो मी घडवून आणलाय. काय वेडेपणा आहे हा? हे तर होणारच होतं. किशोर तुम्ही हसताय? मग हसू नको तर काय करू? याआधी मी तुला 1000 वेळा समजून सांगितलं होतं, पण तुला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही. दुर्गा, या घरात फक्त एजे आणि त्याच्या मर्जीतल्या लोकांनाच महत्व मिळतं. आणि आता तर एजे त्या लीलाच्या प्रेमात पडले, आणि तुला लीला आवडत नाही. त्यामुळे आता तू कितीही काहीही केलंस तरी एजे तुझी बाजू कधीच घेणार नाहीत. आणि आता इथून पुढे या घरात फक्त आणि फक्त लीलाचंच खरं होणार. मी तसं होऊच देणार नाहीये किशोर. लीलाला घराबाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. त्या लीलाचा या घरात येण्याचा खरा हेतू काय आहे हे मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीच आहे. मग त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी करेन मी. अगदी टोकाचं पाऊल जरी उचलावं लागलं ना तरी उचलेन, पण मी तिला घराबाहेर काढणारच.
दुर्गा, तुझ्या मनात एजे आणि लीलाबद्दलचा राग असाच धुमसत ठेवायचा आहे मला. आता मी तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या एजे आणि लीलावर वार करणार. जर वार बरोबर बसला तर एजे आणि लीला जखमी होतील. नाही बसला तर खापर तुझ्या डोक्यावर फुटेल. मला आता काही करून रेवतीच्या मनात परत एकदा माझं स्थान पक्क करावं लागेल. ते झालं तरच मी लीलाला हरवू शकेन. सर ही लंचच्या आधीची एकच मीटिंग आहे. ते क्लायंट बाहेर बसलेत. मी बोलवू त्यांना? हॅलो. अहो मला माहिती आहे माझ्याकडे फक्त 10 सेकंद आहे. मी एवढंच सांगायला फोन केला होता की लंचची वेळ झाली आहे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज करून घ्या, नाही तर कामाच्या नादात जेवण राहील. ओके ओके बाय. हॅलो. हॅलो. फोन कट का केलाय मी? अहो बोला. लीला, तू एवढा फास्ट का बोलतेस? आणि तुला कोणी सांगितलं की तुझ्याकडे फक्त 10 सेकंड आहेत? अहो तुम्हीच मला मागे म्हणाला होतात ना की तुमच्याकडे माझ्यासाठी फक्त 10 सेकंद आहे फोनवर बोलायला. ऑफिसमध्ये खूप कामं असतात, मीटिंग्स असतात, बिझी असताना तुम्ही, म्हणून. हे बघ, मी मीटिंग मध्ये आहे. मला खूप महत्त्वाचं बोलायचंय. तुझ्याकडे 10 सेकंड आहे. शूट. हो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती लीला. यू माय वाईफ अँड मीटिंग्स कॅन वेट. अहो एक मिनिट. अहो म्हणजे खरंच माझ्यासाठी तुम्ही मीटिंग्स थांबवाल? हो. इनफॅक्ट तुझा कॉल जेव्हा आला होता तेव्हा मला वाटलं की तू मला मिस करतेस आणि तू रूम मध्ये बसून बोर झाली, मला म्हणून फोन केलास. अहो काय बोलताय तुम्ही? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? ऐकलं तर ऐकू दे. लोकांना कळायला हवं की एका नवऱ्याने त्याच्या बायको बरोबर कसं बोलावं. तुम्ही पण ना. बरं हे सगळं आता राहू दे. तुम्ही लंच केला नसेल तर प्लीज जेवून घ्या आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. एक मिनिट. तू माझ्या जेवणाची का वाट बघतेस? तुला भूक लागेल तेव्हा जेव तू. अशी कशी मी तुमच्या आधी जेव? आता हे काय नवीन लिहिलं? नवीन काही नाहीये त्यात. नवरा जेवल्यावरच बायकोने जेवायचं असतं. त्यामुळे तुम्ही जेवा आणि मग मला मेसेज करा, म्हणजे मग मी पण जेवेन. बरं ठीक आहे. आता हे सगळं बास झालं. तुम्ही जेवा आणि आता आपण फोन ठेवूया, नाही तर गप्पांच्या नादात तुमची सगळे कामच राहतील. ठेवते. बाय. व्हॉट्स रॉंग विथ यू लीला? हा काय नवीन स्टॅन्स घेतलायस तू? काही विचारलं तर मी तुमची बायको आहे हेच उत्तर देतेस. विश्वा. हा सर. लंच रेडी आहे ना? हा पण सर मीटिंग. ते पहिले जेवून घेऊया. मीटिंग कॅन वेट. हा हा हा.